कोणत्याही वडिलांच्या नशिबी असं दुःख येऊ नये जे या वडिलांच्या नशिबी आलेलं आहे। चिमुरडीच्या शरीरावर कुठेही जखम नसली झाली तरी लहान मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। खेळकर असलेल्या कृषिकाच्या जाण्यानं कुटुंबियांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। संपूर्ण बातमी काय आहे पाहूया। त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील निलजिममध्ये वडील 4 चाकी वळवताना पाठीमागून चिमुरडी धावत आल्यानंतर धडकल्यानं गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। कृषिका अमित रामपुरे वय 1.5 वर्ष राहणार निलजी तालुका गडहिंग्लज असं दुर्दैवी मृत बालिकेचं नाव आहे। 4 चाकी वळवताना अचानक पाठीमागून धावत आल्यानं कृषिका गाडीवर आदळली। मिळालेल्या माहितीनुसार निलजीमध्ये अमित रामपुरे यांचं घर आहे। त्यांचा शेतीसह 4 चाकी वाहन भाडोत्री देण्याचा व्यवसाय आहे। बुधवारी 13 डिसेंबर दुपारच्या सुमारास घराजवळ गाडी मागे घेऊन वळून घेत होते। याच वेळी अचानकपणे वडिलांकडे धावत आलेली कृषिका गाडीवर आदळली। गाडीला धडकल्याने कृषिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। तिला अत्यंत गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयाकडे नेतानाच तिची प्राणज्योत मालवली। तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे। तिच्या शरीरावर कुठेही जखम नसली तरी लहान मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। खेळकर असलेल्या कृषिकाच्या जाण्यानं कुटुंबियांवर शोककळा पसरलेली आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी देखील महाकवे येथील 24 वर्षीय हर्षद महिपती पाटील या युवकाचं आकस्मिक निधनानं तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली। हर्षद मित्रांसोबत जनावरांना वाडे तोडून झाल्यानंतर दुचाकीवर बांधून घरी परतत होता। यावेळी रस्त्यात बैलगाडीत ऊस भरलेला जात असतानाच त्याला चक्कर आली आणि तो बोलत तिथंच थांबला। यावेळी अचानक हर्षदला चक्कर आल्यानं तो मोटरसायकलसह बाजूला कोसळला। सोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केलं, परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे।